राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणामध्ये रोज नवे आणि धक्कादायक खुलासे होऊ लागल्यात। महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या खरात प्रकरणात आता नाशिकमधील नामांकित डॉक्टरांची देखील चौकशी केली जाणार आहे। त्याचबरोबर खरात आपल्या भक्तांच्या घरी जाण्यासाठी लाखो रुपये घ्यायचा। कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सगळं काही खरं आहे। अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचे व्हिडिओ कदाचित तुमच्यापर्यंतही पोहोचले असतील। या व्हिडिओंवर पोलिसांची पाळत आहेच, पण सोशल मीडियावर स्क्रोल करताना आजही ते व्हिडिओ समोर येतात। खरातचे असले जवळपास 200च्या वर व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय, ज्यात अशोक खरात महिलांना फसवून आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करतोय। या प्रकरणात आता एक नवा आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत, कारण खरातनं अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले, मात्र त्यापैकी एकही महिला गर्भवती झाली नाही। त्यासाठी खरात एखादं गर्भनिरोधक औषध वापरायचा का, असा संशय पोलिसांना आहे। SITच्या रडारवर काही नामांकित डॉक्टर आहेत। डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून गोळ्या देत असल्याचे SITच्या तपासात आता समोर आले। मी म्हटलं ना की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी आहेत, या प्रकरणामध्ये राजकीय नेते आहेत, शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत। सलग 13व्या दिवशी SIT कडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। यात नाशिकमधील काही डॉक्टरही चौकशीच्या फेऱ्यात आलेत। खरात प्रकरणात डॉक्टरांचा सहभाग उघड झाला तर हे प्रकरण अजून मोठं आणि गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे। आधी जादूटोणा आणि आता महिलांना दिवस जाऊ नये म्हणून औषधांचा वापर, त्यामुळे सखोल तपास गरजेचा असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलंय। भोंदू कॅप्टन खरात हा 2 वर्षापूर्वी कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिरामध्ये गेल्याची आम्हाला माहिती आहे। त्या ठिकाणी जाऊन त्याने चमत्काराचा दावा केला होता। आकाशातून नागदेवता प्रगट होईल असा चमत्कार त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवला होता। त्या ठिकाणी त्यांनी काही ट्रस्टींना डोळे बंद करण्यास सांगितले होते आणि डोळे उघडतात त्या ठिकाणी तो नाग दिसून आला। परंतु हा चमत्काराचा दावा केल्यामुळे संबंधितावर ट्रस्टी आणि त्या भोंदूबाबावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत। अशोक खरातच्या अंधभक्तांमध्ये अनेक मोठे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकीय पुढाऱ्यांचाही सहभाग आहे। गरिबांकडून फारसे पैसे मिळण्याची शक्यता नसल्यानं खरात त्यांच्याकडे फारसं लक्ष द्यायचा नाही। खरातचा कल हा श्रीमंत भक्तांकडे असायचा, तो त्यांच्याकडून घसघशीत पैसेही घ्यायचा। काही जण खरातला आपल्या घरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी घेऊन जायचे। अशा आउटडोर व्हिजिटसाठी हा भामटा तब्बल 5 ते 20 लाख रुपये घ्यायचा, अशी माहिती उजेडात आली आहे। अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी खरातचा नाशिकच्या बंगल्यावर आणि कार्यालयात दरबार भरायचा। त्यावेळी परिसरात अनेक महागड्या गाड्या दिसायच्या। अमावस्या आणि पौर्णिमेला तंत्रमंत्राला महत्त्व असतं असं बोललं जातं, त्यामुळेच खरातला आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी हे अंधभक्त वाटेल तेवढे पैसे मोजायला तयार असायचे। मग जो जास्ती पैसे देईल त्याच्यासोबत खरात जायचा, अशी माहिती तपासातून समोर आली आहे। अहो इतकंच काय, तर पुण्यातल्या एका कोट्यधीश भक्ताला खरातनं 90 लाखाची महागडी कार खरेदी करायला लावून ती आपल्या नावावर केली होती, असंही कळतंय। त्याला सोबत घेऊन जायसाठी यायच्या। तुम्ही नुसत्या गाड्या म्हणताय। हेमंत गोडसे लोकसभेच्या वेळेला हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळत नव्हती। हेमंत गोडसेंनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून खरातला प्रायव्हेट चार्टरने अमित शाह यांच्याकडे घेऊन गेलेला आहे आणि त्याचे सगळे ती माहिती आता पुढे येत आहे। त्यामुळे जे केसरकर जे म्हणतायत की अनेक लोक होते, तर केसरकरांना स्वतःच्याच पक्षातल्या अनेक लोकांना केसरकरांनीच आता स्वतःहून रडारवर आणलेलं आहे। आपल्यावरील संकट, आपल्या समोरच्या अडचणी घेऊन लोक अशा बाबाबुवांकडे जातात। अपेक्षा असते काहीतरी मार्ग निघेल, पण तुमच्या श्रद्धेचा असा गैरफायदा घेऊन तुमची आर्थिक लूट होणार असेल, तुमच्या चारित्र्याचे लचके तोडले जाणार असतील, तर खरात सारख्या भामट्यांना वेळीच ओळखा, म्हणजे शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही। राहुल वाघसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।